पुंडलिकवरदाहरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। पंढरीनाथ भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। सद्गुरुनाथ भगवान की जय। हरि ओम तत्सत। ध्यानमूलं गुरुमूर्ति पूजामूलं गुरुपदम मंत्रमूलं गुरुर्वाक्यम मुक्तिमूलं गुरुकृपा। ब्रह्मेवाहम अहम ब्रह्म न चाहम ब्रह्मणा पृथक नाहम देहो न मे देहा केवलोहम सनातन। या ठिकाणी आपण सर्वजण नेहमीप्रमाणे दृग्दृश्य विवेक या ग्रंथाचा अभ्यास करण्यासाठी एकत्रित जमलेलो आहोत। या ग्रंथाचा हेतू हृदयातील सर्व संशय दूर करणे असा आहे। परमार्थ म्हणजे खरं तर फक्त संशय दूर करणे होय, या पलीकडे परमार्थ म्हणजे काही नाही। अनंत जन्मापासून आपण जे काही विचार करतो त्या विचार करण्यामध्ये आणि शास्त्राने किंवा साधू संतांनी सांगितलेल्या विचारामध्ये काय फरक आहे याचा अभ्यास करणे म्हणजे परमार्थ आहे। आणि त्यातून मग योग्य तो विचार निवडून त्याप्रमाणे उरलेलं आयुष्य काढणं ही जीवनमुक्ती आहे। आतापर्यंत आपण या ग्रंथातील 14 श्लोकांचा अभ्यास केलेला आहे। 15व्या श्लोकाचा आपण अभ्यास करतो आहोत। 15वा श्लोक अंतरदृश्ययोर्भेदम बहिष्य ब्रह्म सर्गयो आवरणोत्योपरा शक्ती ही सा संसारस्य कारणम असा आहे। या श्लोकामध्ये आतमध्ये आणि बाहेर अशा दोन्ही ठिकाणी दोन पदार्थ आहेत। त्या दोन पदार्थांवर मायेच्या आवरण शक्तीचा प्रभाव आहे। त्या आवरण शक्तीमुळे आतमध्ये आणि बाहेर असलेल्या या दोन पदार्थांमधील भेदावर आच्छादन पडल्यामुळे खरं तर हा संसार सुरू झाला आहे असा या श्लोकाचा सरळ सरळ अर्थ आहे। त्यातील आतील पदार्थ म्हणजे काय याचा आपण विचार केलेला आहे। बाहेरील पदार्थांचा आपण विचार करतो आहोत। बाहेरील भविष्य या शब्दामध्ये कुठून कुठपर्यंत घ्यावं तर शक्यतो हा प्रश्न न करता असा विचार न करता आपण समष्टी असा अर्थ या भविष्य शब्दाचा घेतो आहोत। आणि अंतर या शब्दाचा अर्थ आपण वेष्टीने आपल्या शरीराच्या आतमधला भाग धरतो आहोत। कारण की समष्टीने आंतरिक किंवा एकदम आतमध्ये काय सृष्टी आहे हे आपल्याला कळणं अवघड आहे। म्हणून आपण समजण्यासाठी सोपं व्हावं या दृष्टीने आपल्या शरीराच्या आतमध्ये असलेल्या पदार्थांना अंतर या शब्दाने विचार करून पुढे बहिष्य या सर्व शब्दामध्ये आपण आपल्या शरीराच्या पासून तर बाहेर म्हणजे स्थूल शरीरापासून तर बाहेर अनंत कोट ब्रह्मांड जेवढं काही आहे एवढ्या सगळ्याचा विचार आपण करतो आहोत। ब्रह्म हा जो एक शब्द आहे आणि दुसरा शब्द सृष्टी हा शब्द आहे। या दोघांमध्ये भेद आहे। हा भेद झाकला गेला आणि जेव्हा हा भेद झाकला गेला तेव्हा त्या झाकलेल्या भेदामुळेच आपल्याला पुढे नक्की काय आहे हे कळालं नाही। त्या कळण्यामध्ये गोंधळ उडाला आणि म्हणून हा संसार सुरू आहे। ब्रह्म या शब्दाची व्याख्या शास्त्रामध्ये अनेक ठिकाणी येते। अनेक साधू संतांनी ब्रह्म या शब्दाचं वर्णन केलेलं आहे। सृष्टी या शब्दाची सुद्धा व्याख्या अनेक ठिकाणी येते। सृष्टीचं वर्णनही अनेक लोक करत असतात आणि या दोघांमध्ये फरक आहे का नाही असा भाग आपण अभ्यासतो आहोत। तर ब्रह्म म्हणजे काय तर ब्रह्म म्हणजे भगवंत। ब्रह्म म्हणजे चराचराला अधिष्ठान असलेली वस्तू। ब्रह्म म्हणजे सतरूप चिद्रूप आणि आनंदरूप असलेली वस्तू जी आपण मागील श्लोकामध्ये पाहिलेली आहे। ब्रह्म या शब्दाचा अर्थ देव किंवा भगवंत असा आहे आणि त्याचं स्वरूप हे सतरूप चिद्रूप आणि आनंदरूप आहे असा आपण विचार केलेला आहे। सृष्टी म्हणजे काय? सृष्टी म्हणजे जी नाम आणि रूप यांच्याशी संबंधित आहे किंवा नाम रूपात्मक जे काही आहे ती सृष्टी आहे।
आता ही नामरूपात्मक असलेली सृष्टी जी आहे ही समुद्रावर ज्याप्रमाणे पाण्यावर ज्याप्रमाणे फेस येतो, समुद्रामध्ये असलेल्या फेसाप्रमाणे, समुद्रामध्ये जो फेस पाण्यावर साचतो त्या फेसाप्रमाणे ही नामरूपात्मक सृष्टी आहे, असाही आपण अभ्यास केलेला आहे. तर या दोघांमध्ये भेद आहे की नाही, तर या दोघांमध्ये भेद आहे असं वाटणं आणि या दोघांमध्ये भेद नाही असं वाटणं, असे दोन अभ्यास. आता यातील आवरण शक्ती जी आहे ही आवरण शक्ती मायेची आहे आणि त्या मायेच्या आवरण शक्तीने या दोघांच्या भेदावर आवरण घातलं का, यापैकी एकावर आवरण घातलं का दोघांवर आवरण घातलं, नक्की काय केलेलं आहे हा विषय आपल्याला अभ्यास करायचा आहे. ब्रह्म झाकलं गेलं आहे का, किंवा सृष्टी झाकली गेली आहे का, किंवा या दोघांमध्ये असलेला भेद झाकला गेला आहे का, असा आपण विचार करू. तर झाकलं काय गेलेलं आहे, ब्रह्म झाकलं गेलंय का? अच्छा, म्हणजे ब्रह्म उघड आहे. बरं, सृष्टी झाकली गेली आहे का? सृष्टी झाकली गेली आहे का नाही गेलेली? नाही. मग सगळेजण सृष्टी का शोधतात? जो पदार्थ झाकलेला असतो तो शोधत असतो आपण, जो कळत नसतो तो शोधत असतो. जगातली सगळी माणसं रात्रंदिवस काय शोधतायत? जगातली प्रत्येक माणसं, जगामध्ये सगळेच जण रात्रंदिवस काहीतरी शोधतायत. म्हणजे सृष्टीतला पदार्थ शोधतायत का काय शोधतायत? सृष्टीतलाच पदार्थ शोधतायत, त्याच्या पलीकडे काय. ज्या अर्थी शोधतायत त्या अर्थी तो हरवलाय, किंवा कळत नाहीये, सापडत नाही, म्हणजे झाकला गेलेला आहे. म्हणजे कुठेतरी तो न कळण्याच्या भागात येतोय, न कळण्यामध्ये आहे तो. मग सृष्टी कळत नाहीये म्हणजे सृष्टी झाकली गेली आहे का, देव झाकला गेलाय? आता तुम्ही देव झाकला गेला नाही असं जरी म्हणालात तरी सुद्धा, झाकला गेला नाही असं म्हणालात तर देव कळतो असा त्याचा अर्थ होईल. म्हणजे देव माहीत आहे, देव समजलेला आहे, असा त्याचा अर्थ होतो. बरं, सृष्टी झाकली गेली आहे का? आता सृष्टी झाकली नाही असं म्हणालात तर सृष्टी मग लोक का शोधतायत असा प्रश्न निर्माण होतो. खरं तर याचं उत्तर शोधणं आता अवघड चाललं, ठीक आहे. पण एखादा म्हणेल सृष्टी झाकली गेली, एखादा म्हणेल ब्रह्म झाकलं गेलंय, म्हणून आम्ही सृष्टीच्या शोधामध्ये आहोत किंवा आम्ही ब्रह्माच्या शोधामध्ये आहोत. कारण झाकला गेला हे तर आपल्याला विचार केल्यानंतर लक्षात येत आहे. काय झाकला गेला हा मोठा प्रश्न आहे. दोन पदार्थ आहेत का नाहीत हा तिसरा प्रश्न आहे. एकच पदार्थ आहेत का दोन आहेत? ज्या अर्थी इथे लिहिले दोन आहेत, एक ब्रह्म आणि एक सृष्टी, एक दृक आणि दृश्य, त्या अर्थी इथे दोन धरावे लागणार. मग त्यापैकी कुठला झाकला गेलाय? सृष्टी जर आपल्याला कळाली, एखादा म्हणेल की मला सृष्टी सगळी माहीत आहे, तर सृष्टी झाकली गेलेली नाही. एखादा म्हणेल की मला ब्रह्म माहीत आहे, तर ब्रह्म झाकलं गेलेलं नाही. पण जे म्हणेल ते झाकले गेलेलं नाही. पण असं कोणच सापडणार नाही. कोणालाही विचारा तुम्ही, सृष्टी झाकली गेलेलीच आहे. तुम्ही काही सांगा की आम्हाला सृष्टी माहीत आहे, असं जर कोणी म्हणेल लगेचच त्याला काहीतरी प्रश्न विचारला त्याला सांगता येणार नाही, नाही का? काहीतरी त्याच्यासाठी सृष्टी झाकलेली, काही भाग त्याला माहीत असतो. सृष्टीमधील काही भाग, काही अंश आपल्याला माहीत असतो. रात्रंदिवस माणसं जी प्रयत्न करतात ती सृष्टीतलं काहीतरी शोधण्याच्या, जाणण्याच्या प्रयत्नात आहे. प्रत्येक जण पिढ्यानपिढ्या, एक पिढी झाली की दुसरी, पिढ्यानपिढ्या हे जाणण्याचा प्रयत्न सुरू आहे. मागची पिढी पुढच्या पिढीला ते ज्ञान देऊन जाते. आत्ताची पिढी पुढच्या पिढीला देणार, त्याची पुढची पिढी त्याच्या पुढच्या पिढीला, असं करत करत उत्तरोत्तर हे ज्ञान पुढे 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 सरकत राहतं. आणि प्रलय झाला की पुन्हा सगळं लोक, पुन्हा सृष्टी निर्माण झाली की पुन्हा पहिल्यापासून सुरू. मग ते सुरू आहे. अनंत पिढ्या, अनंत सृष्टी अशा होऊन जातात. कृत, त्रेता, द्वापार, कली अशा 4 युगांमध्ये, युगाच्या अंतापर्यंत काय होतं हे ज्ञान, म्हणजे सृष्टी जाणण्याचं पुढे 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 लोक त्या जाणण्याला धन्यता समजतात. आणि कलियुगाचा अंत झाला की सगळं संपून जातं. मग पुन्हा कृतयुग सुरू झाला की पुन्हा हीच प्रक्रिया सुरू होते. काहीतरी जाणायचा प्रयत्न सुरू होतो. शोध, आपण त्याला शोध असं म्हणतो. चांगला शब्द काय? शोध लावतात लोक, शोध. मग कृतयुगाच्या सुरुवातीला काही नसतं, मग हळूहळू हळूहळू पुन्हा सगळे शोध सुरू होतात. म्हणजे आता जी लाईट दिसते, फॅन दिसतो, हे काही कृतयुगामध्ये नसतं. सगळं हे आता जे काही शोधलेलं आहे हे आता या युगापर्यंत
शोधला, याच्या पुढे सुद्धा काही ना काही शोध लागणारच आहे. म्हणजे शोधत राहणार आहे. संपणार आहे का शोध काही? म्हणजे सृष्टी संपणार आहे काय? किती शोधा, ग्रह तारे नवनवीन सापडणारच आहेत. म्हणजे ते नव्हते काय? होते, पण ती झाकले गेले होते, नाही का? कुठला तरी एखादा ग्रह उपग्रह हा नव्हता का झाकला गेला होता? नव्हता का झाकला गेला होता? होता तो, पण आपल्यासाठी झाकला गेला होता. मग आता आपल्याला अचानकपणे कळला. आपण कधी प्लुटो पाहिला नाही का? पाहिला. नेपच्यून पाहिला नाही, पण आहे का नाहीये? मग तो आहे का? शोधला कोणीतरी त्याला. नेपच्यून प्लुटो कोणीतरी शोधला म्हणून तो आहे, नाहीतर आपण त्याला काय पाहिलेलं नाही. म्हणजे कुठलाही ग्रह असो, तारा असो, काही असो, जगामध्ये जे काही लोक शोधतायत त्यातला अणू रेणू सुद्धा आपण काय पाहिलाय का? आपण ॲटम सुद्धा पाहिलेलं नाही, नाही का? अणू आपण पाहिलेला नाही, पण आपण आहे असं म्हणतो. नाहीये का? तो आहे, पण पूर्वी नव्हता का? पूर्वी पण होता. मग शोध लागल्यानंतर आला का तो कुठून तरी? नाही. अशा प्रकारे सृष्टीमधला कुठला ना कुठला पदार्थ काही ना काही प्रत्येक जण शोधत आहेत, आणि या शोधण्यामध्ये धन्यता मानतात. म्हणजे सृष्टी झाकली गेलेली आहे. सृष्टी ही काय? झाकली गेलेली आहे. पूर्ण सृष्टी झाकलेलीच आहे. थोडीफार उघड होत असते, थोडीफार उघड होत असते. ज्या ठिकाणी आज आपल्याला शहर पाहायला मिळतं त्या ठिकाणी पूर्वी शहर नव्हतं. ज्या ठिकाणी आज जंगल आहे त्या ठिकाणी उद्या शहर असेल. मग तिथे काय झाकलं गेलं हे सांगू शकत नाही. जगामध्ये, सृष्टीमध्ये कुठे काय झाकलं गेलं हे काही सांगू शकत नाही. जिथे पर्वत होते तिथे आता पर्वत नसतील, जिथे पर्वत नाही तिथे उद्या पर्वत तयार होते. म्हणजे सांगता येत नाही कुठे काय होणार आहे. तर ही सृष्टी अशी एवढी विचित्र आहे, तिचा किती शोध घेत राहा आपल्याला त्याचं काही थांगपत्ता लागत नाही. तर असा हा सृष्टीचा विषय आहे खरं तर. पण सृष्टीच्या शोधामध्ये मात्र प्रत्येकजण धावपळ करतो आणि त्याच्यातच खरं धन्यता मानतात. प्रत्येकजण त्याच्यातच धन्यता मानतो. का कशासाठी माहित नाही, पण वाटतंय की आपण हे जाणलं म्हणजे बरं आहे. म्हणजे झाकलेलं काय? सृष्टी. दुसरा भाग आहे देव. आता हा देव झाकलेला आहे काय? देव झाकलेला आहे का नाही? देव जर झाकलेला नाही तर देव सांगता आला पाहिजे, दाखवता आला पाहिजे हा देव आहे, नाही का? तुम्ही म्हटले देव झाकलेला नाही तर मग सांगा देव. देव सांगता येतो का? जगात कोण आहे देव दाखवू शकतो हा देव आहे? देव जर झाकलेला नाही तर तुम्हाला शोधायची गरज का पडते? पदार्थ शोधतो केव्हा मनुष्य? जेव्हा तो झाकलेला असतो, कळत नसतो, तेव्हा तो शोधावा लागतो. जर तो झाकलेला नसेल, जर तो कळत असेल तर मग त्याला शोधायची गरज काय? त्याला जाणण्याची गरज काय? नाही का? जर तो देव कळतोय, झाकलेला नाही, तर मग त्याला जाणायची गरज काय? कशासाठी जाणायचं मग त्याला? का जाणायला निघालोय आपण सगळेजण? जेवढे परमार्थ करणारे आहेत त्याच्यापैकी जवळजवळ बऱ्यापैकी सगळे लोक कोणाच्या पाठीमागे लागलेत? देवाच्या पाठीमागे. आणि देवाच्या पाठीमागे लागताना त्यांच्या हाताला काय लागतंय? सृष्टीतला पदार्थ लागतो. याचा आपण मागील वेळेस कदाचित विचार केलाय. हे देवाला शोधायच्या पाठीमागे लागले. जे सृष्टीतल्या पदार्थांच्या शोधात लागलेत त्यांना सुद्धा ते सृष्टीतले सगळे पदार्थ कळत नाहीत, ते पूर्णपणे सापडत नाहीत. आता जे देवाच्या पाठीमागे लागले, दुसरा भाग देव आहे म्हणजे ब्रह्म, या देवाच्या पाठीमागे लागले त्यांच्या सुद्धा हाताला काही लागत नाही. युगानुयुगे, कल्पानुकल्पे थोर मोठे ह्याच्यामध्ये ह्याच्या पाठीमागे लागलेले, देवाच्या पाठीमागे देव शोधतात, हाताला काहीच लागत नाही. म्हणजे इतकी भयानक परिस्थिती आहे. इकडे जावं तरी प्रॉब्लेम, तिकडे जावं तरी प्रॉब्लेम. करणार काय? हे का ते प्रश्नच आहे मोठा. सृष्टीमध्ये जरी शोध घेतला तरी हाताला काही लागत नाही. देवाच्या पाठीमागे देवही हाताला लागत नाही, देवाच्या ऐवजी सृष्टीच हाताला लागते. जिथपर्यंत आपण देवाच्या पाठीमागे जातोय हाताला सृष्टीच लागते, त्या अर्थी गडबड आहे काहीतरी. आपण जो जो पदार्थ शोधावा तो पदार्थ जर सृष्टीच्या अंतर्गत येत असेल, म्हणजे तो सृष्टीचा एक भाग असेल, तर तो देव नाहीये. पदार्थ शोधतोय आपण आणि शोधून हाताला काय लागतोय? देव हा पदार्थ आपण शोधतोय आणि हाताला काय लागतंय? सृष्टीतला पदार्थ, सृष्टी हाताला लागते. म्हणजे देव ही वस्तू शोधतो आणि हाताला लागतो सृष्टीतला पदार्थ. जास्तीत जास्त लोक याच्यातच. कारण एखादा देव कुठे देव कुठला आहे असं म्हटलं की तो घरातला देव दाखवतो.
त्याच्या पुढे देवळातला दाखवतो, त्याच्या पुढे कुठल्या तरी तीर्थयात्रेमध्ये एखाद्या चांगल्या ठिकाणातला देव दाखवतो. असं करत 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 बाहेरचं सगळं संपलं. कोणी म्हणतो स्वर्गात आहे, कोणी म्हणतो वैकुंठात आहे, कोणी म्हणतो कैलास लोकांमध्ये आहे, असं कोणीतरी कुठेतरी देव आहे असं म्हणत. देव कुठे आहे नक्की हे सगळे लोक सांगतात, इकडे इकडे देव आहे. देव कुठे आहे असं विचारलं तर 100 लोक 100 उत्तर देतील. 100 लोक 100 जाऊ देत, एक माणूस 100 उत्तर देईल वेगवेगळे. तुम्हाला जर 10 दिवस किंवा 100 दिवस वेगवेगळ्या वेळेस तुम्हाला जर हा प्रश्न केला की देव कुठे आहे, तर तुम्ही स्वतःच 100 उत्तर देणार वेगवेगळे. एकच माणूस देव कुठे आहे पहिल्यांदा घरातला दाखलं, मग नक्की म्हटलं की हाच आहे का, मग म्हणणार नाही ते गावात देऊळ आहे तिथे. आणि अजून जरा विचारलं नाही गावातल्या देवळात जो विठोबाची मूर्ती आहे तोच देव आहे का, नक्की नाही हा नाही आहे, हा फक्त आपण असंच ठेवलेला आहे, खरा तो पंढरपुरात आहे. मग पंढरपुरात घेऊन निघून दाखवावं लागेल. आणि एखाद्याने पंढरपुरात दाखवला नेऊन तरी त्याला जर अजून खोदून विचारलं की इथंच आहे का, तर नाही ऍक्च्युली इथं नाही, तो वैकुंठात आहे. बघा म्हणजे कुठून कुठे चाललाय. आधी घरातला फोटो दाखवला, मग देवाऱ्यातली मूर्ती दाखवली, मग पंढरपुरात नेला. पंढरपुरात गेलं तर मग म्हणतो कुठं आहे, वैकुंठात आहे. नक्की कुठं आहे ते नुसतं फिरवतो का आम्हाला. देवाच्या नावाखाली नुसती फिरवणूक सुरू आहे, फिरवायचं नुसतं इकडून तिकडे. कुठे नक्की शोधू कुठे. मग एवढं सगळं झालं वैकुंठात नाही, मग म्हणतो शरीराच्या आतमध्ये कुठेही, त्याच्या आतमध्ये, ह्याच्या आतमध्ये बघ. मग इकडे बघू का तिकडे बघू, आत बघू का बाहेर बघू, नक्की कुठे बघू देव. तर या देवाचा जो शोध घेतात लोक, याच्यामध्ये एवढी मोठी अडचण. ज्या अर्थी एवढ्या जगामध्ये हा सगळ्या जगाचा खरा प्रपंच सुरू आहे, हे सुरू आहे, हे काही आपण काही ह्याला नाही म्हणू शकत नाही, हे सुरू आहे असं का नाही सुरू. म्हणजे देव उघड, म्हणजे देव लोपलेला झाकलेला आहे का. एवढे सगळे वेडे थोडी मोड तपश्चर्या करतात लोक, अख्खा आयुष्य तपश्चर्या करण्यात घालवतात, ब्रह्मचर्यादी व्रत पाळतात, कठोर तपश्चर्या करतात, सर्व संग परित्याग करतात, युगानुयुगे तपश्चर्या करतात, क्षुधा पिपिसा नष्ट करतात. हे फक्त या देवासाठी. म्हणजे हा काही देव साधा सुद्धा नसणार आहे. नाही आपण काय नुसतं लगेच सगळं छान छान शौकत मस्त राहून एकदम देव भेटणार असं काहीतरी गैरसमज करून घेऊ नये. सगळं आपण सगळं व्यवस्थित नीटकिटकं करतो आणि काय नाही फक्त शुक्रवार चिंतन ऐकलं, रविवारचं ऐकलं म्हणजे आपल्याला देव मिळाला असं काहीतरी गैरसमज आपण करण्याचा अर्थ नाहीये, नाही का. पण तो एवढा सोपा नसणार आहे, कारण हे लोक एवढे वेळे थोडीच आहे. मग जे तर शंभूचेही तप न पुरे, ते तर हे प्राकृत हेंदरे असे शब्द नांदेवाने वापरले. कसं काय जाणतील. म्हणजे देव शोध सुरू आहे ना, म्हणजे देव माहिती. त्यागुनी कैलास सर्व संपत्ती स्मशानासी वस्ती रुद्र करी, कासया कारणे ब्रह्म शोधावे. त्याला जिकडे कळे ना, त्याला जिथे सगळं संपत्तीचा त्याग करून, कैलास लोक त्याग करून स्मशानात जाऊन तपश्चर्या करावी लागते. कशासाठी. कासया कारणे ब्रह्म शोधावया. मग आपली कुठे घडती आहे. आपण तर कुठेच बसत नाही. मग कुठला अहंकार धरणार आहे, काय कसला अभिमान धरणार नाही. खरंच विचार केला म्हणजे देव जो आहे हा देव लोपलेला आहे. सृष्टी उघड आहे वाटते, पण अजिबात उघड नाहीये. म्हणून शोध सुरू आहे. शोधतायत प्रत्येक जण. जगातली 90% लोक सृष्टी शोधतायत, 90%. आणि 10% लोक धरू आपण देव शोध. पण 10% सुद्धा पुन्हा 9% लोक सृष्टी शोधता शोधता देव शोधतायत. आता 1% उरला. 1% लोक अशी आहेत की ती फक्त देव शोधतायत. कदाचित 1% म्हणजे असं सांगत असेल, कदाचित 1% लोक असतील त्याच्यामध्ये ब्रह्म हे पण आहे, रुद्र पण आहे. तुम्ही तर आहे तर रुद्र पण आहे. कोण. रुद्र सुद्धा. कारण तो सुद्धा कासया करणे ब्रह्म शोधाव्या. ते 1% तो पण आहे. म्हणजे काही साधारण लोक नाही त्यामध्ये. आपण असू तर चांगली गोष्ट आहे. आपण सृष्टी शोधता शोधता करतोय का त्यागुणी कैलास सर्व संपत्ती असं करतोय, हे फार महत्वाचं आहे. पण 99% लोक जे आहेत ही
खरं तर सृष्टीच शोधतायत. 90% तर पूर्णतः सृष्टी शोधतायत. 9% आपण धरूयात की देव शोधता शोधता ते सृष्टी शोधतायत. आणि 1% मात्र कदाचित फक्त देव शोधतात. तर अशी ही विभागणी करता येईल आपल्याला. एखादा विचार करेल की एवढा गोंधळ करायचाच कशाला, जाऊ दे ना मूर्ती, जे चाललंय ते बरं आहे. कारण काहींचे डोके सुपरफास्ट असतात, म्हणजे ते जास्त विचार करत नाही. सुपरफास्ट म्हणजे काय होतं, ते लगेच थांबतात. ते जास्त वेगवान भोवरा असला तर तो स्थिर होतो ना, तसं काहींचे डोके सुपरफास्ट असतात, म्हणजे ते एकदमच स्थिर होत जातात. डोक्याला त्रास नको, गप्प राहा. कारण वेग असतो त्यांचा प्रचंड विचार करण्यात, म्हणून गप्प होतात. तो त्याचा प्रश्न आहे, वैयक्तिक प्रश्न आहे. तुम्ही काय शोधायचं का नाही शोधायचं, देव शोधायचा का सृष्टी शोधायची, ह्याचा त्याचा प्रश्न आहे. तो काय माझा प्रश्न नाहीये. कोणी जर एखादा म्हटलं नाही मला नाही करायचं, हे तुझा प्रश्न आहे, आमचा थोडीच प्रश्न आहे तो. इथे काही आपल्याला कोणी आग्रह केलेला नाहीये की तुम्ही देव शोधा किंवा सृष्टी शोधा. सृष्टीमध्ये असा कोणाचा आग्रह नाहीये. सृष्टीमध्ये कोणीच कोणाला कसलाच आग्रह करत नाही. जो तो आपापला आग्रह धरून बसतो की मला हे करायचंय, आणि बाकीच्यांशी तो जुळून घेण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या मताची जुळली की त्याप्रमाणे करतो. म्हणजे एखाद्याला जर पाकशास्त्राचा शोध घ्यायचा असेल, तो पाकशास्त्राची अशी टाळकी जमा होतात आपोआपच, तो बरोबर त्यांच्यामध्ये घुसळून मिसळून जातो, आणि ते लोक सगळे मिळून पाकशास्त्राचा शोध करतात, नाही का. काही कुठल्या तरी एखाद्या शास्त्राचा करतील, काही खेळाचा करतील, कोणी कलेचा करेल, कोण कशाचा करेल माहित नाही, शोधत राहतात ते, नाही का. कोणी संगीतशास्त्र, कोणी पाकशास्त्र, कोणी वैद्यशास्त्र, कोणी ज्योतिषशास्त्र, कोणी कुठलं शास्त्र माहित नाही. पण ते असे एक जमा होतात एकत्र, एका गुणाचे, एका विषयाचे, एका समजुतीचे लोक एकत्र येतात आणि ते शोधत राहतात. आणि देव शोधणाऱ्यामध्ये सुद्धा असंच आहे. असे काही एका समजुतीचे, एका विचारांची ज्यांची जुळवाजुळव होते, ते लोक एका दिशेने येतात एकत्र, आणि जेव्हा विचार बदलतो तेव्हा बरोबर दुसऱ्या विचारात जातात ते. म्हणजे एखाद्याला तीर्थयात्रा करण्यामध्ये जर धन्यता वाटत असेल तर तो तीर्थयात्रा करत राहतो आयुष्यभर, आणि मग तीर्थयात्रा करणारे जे असतात त्यांच्यासोबत तो मिसळून जातो त्यांच्यामध्ये. मग कुठली तीर्थयात्रा करणे जास्त श्रेष्ठ आहे असा तो शोध लावत राहतात, की मग 4 धामच केले पाहिजेत, किंवा मग महाराष्ट्रातलेच देव पाहिले पाहिजेत, किंवा जे काही असेल त्याला जे वाटतं ते असे सगळे मिळून ते ठरवतात आणि करतात. एखाद्याला वाटतं नाही हे नको आहे, त्यापेक्षा आपण कुठेतरी तपश्चर्या करूया. मग तपश्चर्या कशी करावी, तपश्चर्या करण्यासाठी खाली आसन काय घ्यावं, आसन मग कापड पाहिजे का कापड नको, का मृग म्हणजे हरणाचंच कातडं पाहिजे का वाघाचं कातडं पाहिजे, ह्याच्यापासून वाद सुरू होतो. आणि मग त्याच्यात मग गोंधळ घालत असतात. मग ते म्हणतात नाही वाघाचं कातडं पाहिजे, काय म्हणतात हरणाचं कातडं पाहिजे, काय म्हणतात हे काहीच नको, त्यापेक्षा नुसतं आपलं कापड असलं तरी चालतंय, कापड असलं टेरिकोटचं पाहिजे का कॉटनचं पाहिजे, म्हणजे अशा गोंधळ सुरू होत नाही. तर अशा रीतीने मग समजून घालतात ते एकमेकांची, तसं काही नाही, आणि ते तसे करत राहतात. तर जगामध्ये एवढा गोंधळ हा, तशी सगळ्यांचा जमाव तयार होतो. आता आपला एक जमावच आहे की नाही, आपलं पण काय, आपला एक असा जमाव तयार झालाय. आता ह्या जमावामध्ये काय, जिथपर्यंत जुळतात ते मतं तिथपर्यंत लोक राहतात. एकदा मतामध्ये फारकत झाली की ते जातात निघून. एकदा तुम्ही जाणार नाही तर मी जाणार, नाही का, कोणीतरी एक जाणार ना. आणि नाही फारकत झाली मतांमध्ये तर एकत्र चालू राहणार शोध. कशाचा, आता कशाचा शोध माहित नाही, पण शोध सुरू आहे. देवाचा शोध सुरू आहे का सृष्टीचा शोध सुरू आहे, पण सुरू आहे. अख्खं जगत नुसतं शोधत राहते, शोधतंय. काय शोधतात काय कळतच नाही. काय शोधतात, 2च गोष्टी शोधतात, एक तर देव, नाहीतर एक तर सृष्टी. दुसरं काय शोधणार आहे. मग हा एवढा गोंधळ कुठे उडून दिला, तिचं नाव आहे आवरण शक्ती. एवढा गोंधळ उडवलाय आवरण शक्ती, एवढा गोंधळ उडवलाय. रुद्राला पण सोडलं नाहीये. काही लोकांना वाटतं रुद्र म्हणजे फार भारी एक आहे, त्याला सुद्धा सोडलं नाही. ब्रह्मदेव पदापर्यंत त्यांचा गोंधळ उडून दिलाय, तर खाली किडामुंगीचं काय खरंय. आपण काय मोठा दिवा लावणार असा मोठा प्रश्न पडतो कधीतरी. पण ह्याच तो उत्तर शोधायचं, किती मोठा आहे याच्यावरून तो किती श्रेष्ठ आहे असं नाही ठरत. श्रेष्ठत्व हे त्याच्या मोठे पदावरून नसतं ठरत. लोकांचा तो एक गैरसमज झालेला आहे. माणूस मोठा कशावरून ठरवतात, किती पदावर आहे मोठा तेवढा मोठा असतो का. पण सवय आपल्याला एकदम साधारण सवय आहे. गावातला सगळ्यात मोठा माणूस कोण असतो,
समजतात. पण असतो का? असतो का तो मोठा सगळ्यात? बरं, देशाचा सगळ्यात मोठा माणूस कोण? राष्ट्रपती. तुम्हाला आता एक राष्ट्रपती होऊन गेली ती आपली बाई, ती मोठी बाई आहे का? खूप आहे का? आहे का? म्हणजे ती मोठी आहे का? एक नंबर आहे का ती? कुठेच नाही ती, आहे की नाही? व्यावहारिक दृष्ट्याच विचार करा, व्यावहारिक दृष्ट्याच जाऊ, मोठी आहे का? ज्याला आपण मोठं समजतो तो मोठा असतो काय? एखाद्याला मोठं पद मिळालं म्हणजे तो मोठा नसतो. बरं, व्यावहारिक दृष्ट्या जाऊ देत, पारमार्थिक दृष्ट्या जरी विचार केला तर त्यांना पारमार्थिक दृष्ट्या काय माहित असतं का? राष्ट्रपतीला कदाचित भारतातल्या देशातलं सगळं काही माहित असेल, पण त्याला श्रीमद भगवद्गीतेतला श्लोक माहित असेल का? नाही, माहित नाही, नाही का? देवाच्या विषयी त्याला काय माहित असेलच ह्याची काही शाश्वती नाही. पूर्वीचे काही होते पुढारी, त्यांना माहित होतं, मोठ्या पदावर असणार, त्यांना देवाच्या मार्गातलं सुद्धा काहीतरी माहित होतं. आता सांगताच येत नाही का? तुकोबाचा एखादा अभंग पाठ असेल असं म्हणता येत नाही, कबीराचे अभंग पाठ असतील असं म्हणता येत नाही, त्यांना सांगता येत नाही. मोठा आहे म्हणजे काय? मोठा आहे म्हणजे त्याला देव शोधण्याच्या मार्गातलं काही माहित असेल असं सांगता येत नाही. व्यवहारामध्ये एखादा मोठा दिसतो म्हणजे त्याला देवाच्या बाबतीत माहिती आहे असं सांगता येत नाही. तसं जसं हे आपल्या देशाच्या बाबतीत, तसं अख्ख्या सृष्टीच्या बाबतीत सुद्धा, सृष्टीमध्ये एखादा ब्रह्मदेव फार मोठा दिसतो म्हणजे त्याला काही देवाच्या बाबतीत सगळं माहित असेल असं सांगता येत नाही, तर तो देवाच्या शोधामध्ये इतका तत्पर आहे असं काही म्हणता येत नाही. कारण त्याच्या पाठीमागे फार मोठा व्याप आहे. आपल्याला जसं 2 लेकरामुळे आपल्या नाकीनवर आलेत, त्याच्याकडे एवढी मोठी सृष्टी त्याला चालवायची. कोणाला उत्पत्तीचं कार्य करायचंय, कोणाला स्थिती करायची आहे, कोणाला प्रलय करायचा आहे, त्या प्रलयातून पुढच्या सृष्टीची निर्मिती करायची आहे, असा हा गोंधळ आहे. म्हणजे आपल्याला जसं दोनच पोरं असतात नाही का, एक बायको 2 पोरं, किंवा एक नवरा आणि 2 पोरं असं काहीतरी असतं, छोटंसं आपलं घर, तेवढं सांभाळता अख्खं आयुष्य जात आहे आपलं. अख्खं आयुष्यभर आपलं आयुष्य कशात जात आहेत? यांना सांभाळण्यात जातात. आणि तरी आपलं काय हाऊस फिटत तरी पूर्ण होत नाही. म्हणजे आता एकदम व्यवस्थित झालं बरं असं काही म्हणता येत नाही का? म्हणता येईल. मग त्यांच्या पाठीमागे तर मोठे जे समजतो आपण, त्यांच्या पाठीमागे तर फार मोठा व्याप असतो. एवढा सगळा व्याप त्यांना, एवढा गाढा जो आहे संसाराचा, हा त्यांना चालवताच येईल नीट, तर चालवताच येत असेल असं सांगता येत नाही. बरोबर का नाही? म्हणजे अवघड आहे ना, का नाहीये? तरी सृष्टीमध्ये असे सगळा गोंधळ आहे. हा जो गोंधळ उडवलाय तो कुठे उडवलाय? मायेची आवरण शक्ती. कळूच देत नाही काय चाललंय, झाकून टाकलेलं आहे सगळं. काय झाकलंय? ब्रह्म पण झाकलंय, सृष्टी पण झाकली, दोन्ही झाकलंय. मग का, कशावर म्हणावं लागतं हे? कारण की या दोन्हीच्या शोधार्थ सगळे जीव आहेत असं म्हणायला कारण काय? कारण या दोघांच्या शोधासाठीच सगळे जगतायत. एक तर सृष्टीचा शोध, नाहीतर देवाचा शोध, बस एवढंच शोधतायत, बाकी काही शोधत. आता दुसरा एक भाग आहे की देवाचं स्वरूप हे सुखरूप आहे देव. आता देव हा सुखरूप आहे आणि जगातली सगळी माणसं सुख शोधतायत, म्हणून सगळेजण नकळतपणे सगळे सुख म्हणजे देवाच्याच पाठीमागे, देवच शोधतायत. पण माणसांना त्या सुखाशी घेणं देणं नाहीये, ते छोट्याशा सुखाने सुखी होतात. म्हणजे भूक लागल्यानंतर माणूस म्हणतो देव गेला खड्ड्यात, मला पहिले जेवाय दे. म्हणजे तो सुखी कशाने होतो? त्याला कशात इंटरेस्ट आहे? खरा जेवढेच इंटरेस्ट आहे. माणसं काय म्हणतात, भूक लागल्यानंतर एका ठराविक वेळेपर्यंतच ते चिंतन ऐकतील, एका ठराविक वेळेनंतर कीर्तन किंवा प्रवचन जे काही ते ऐकतील, भजन करतील. पण एका विशिष्ट वेळेनंतर ते म्हणतात हे भजन पूजन आता बाजूला ठेवू, आता पहिलं भोजन करू, नाही का? म्हणजे पहिल्यांदा गरज कसली आहे? खरी तर पोट भरण्यातून मिळणाऱ्या सुखाची गरज आहे, भगवत सुखाची गरज नाहीये. ती खरी नाहीये, ती वाटते खरी पण ती खरी नाहीये. म्हणून सुख शोधाच्या सगळे जरी पाठीमागे आहेत असं दिसत असलं तरी साधारण सुखानेच सुखी होणार आहेत. त्यामुळे भगवत सुखाची गरजच नाहीये. ज्याला भगवत सुखाची गरजच नाहीये त्याला भगवत सुख देण्याचा प्रश्न येतो कुठे? नाही का? बरोबर का नाही? गरज आहे का त्याला काही? म्हणजे ज्याला साधारण सुखानेच तृप्ती होते तो भगवत सुखाची अपेक्षा का करेल? नाही का? करेल का तो अपेक्षा? काही अपेक्षा करणार नाही. भगवत सुखाची अपेक्षा कोण करेल? जो संसारातल्या सगळ्या पदार्थांच्या सुखाने सुखी होत नाही.
हे सुखात सुख नाही असं समजेल, त्याला ह्या सगळ्याचा वीट येईल. हे लोक ते परलोक भोगांविषयी जो उदासीन होतो, म्हणजे हे लोक ते परलोक भोगांमध्ये असणाऱ्या सुखामध्ये त्याला काही सुख वाटत नाही, विरक्त येतो त्याच्यामध्ये. विरक्त मी त्याला वाटते, त्याच्यात रस नाहीये त्याला. याच्यात रस ठेवला तर भगवत सुख नाही मिळणार, नाही का? म्हणजे सुखाच्या पाठीमागे असं जरी सगळे जीव दिसत असले तरी सुद्धा असं म्हणता येत नाही की ते देवाच्या पाठीमागले. ते काही देवाच्या पाठीमागे खरे तर नाहीयेत. म्हणून मागाशी आपण विचार केला की 90% लोक नाहीच, 10% आपण धरता येत. तर देव हा लोपलेला आहे, लोपलेला आहे आणि जग उघड झालेलं आहे. आता जग उघड झालंय, पण जग तरी कुठे उघड आहे? जग सुद्धा लोपलेलंच आहे. असं आपण विचार केल्यानंतर लक्षात घेतो, जग सुद्धा लोपलंच आहे. ना देव उघड ना जग उघड. आता या दोघांमध्ये एकी आहे का भेद आहे, असा प्रश्न. हे दोघं एक आहेत का दोन आहेत? सगळं जगच देव आहे, म्हणजे सगळं जगच ब्रह्म आहे असं सिद्धांत आहे खरा. आता असं जरी सिद्धांत असला तरी हा सिद्धांत आहे, तिथं आपण लगेच असं म्हणू शकत नाही की सगळी सृष्टी ब्रह्म आहे. सिद्धांत काय? सर्व खल्विदम ब्रह्म, म्हणजे सगळी सृष्टी आहे ब्रह्म. आता सगळी सृष्टी जर ब्रह्म आहे म्हणजे हे दोन पदार्थ नाहीत, ते एकच आहे. म्हणजे हे सगळं सृष्टी ब्रह्म आहे, म्हणजे सृष्टी नसून ब्रह्म आहे. जन नव्हे अवघा जनार्दन, म्हणजे हे सगळं जनार्दन आहे. आता असं असताना असं आहे, पण हे झालं सिद्धांत. नुसता तो सिद्धांत वाचला म्हणजे तो सिद्धांत आपल्याला गळी उतरला असं म्हणता येणार नाही. आणि असं कोणी समजल तर तो मूर्खच आहे. मी म्हणून प्रपंची बुडी दिली कृतनिश्चयाची. कृतनिश्चय जरी केला एखाद्याने, असा कृतनिश्चय म्हणजे ठाम निश्चय केला एखाद्याने, मीच आहे म्हणजे सर्व खल्विदम ब्रह्मच आहे, सगळं जग म्हणजे ब्रह्मच आहे, असा एखाद्याने ठाम निश्चय केला, तेही चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरेल. काय झालं? मी म्हणून प्रपंची बुडी दिली कृतनिश्चयाची, तेने चंद्रासाठी जेवी जळीची प्रतिमा धरेल. हे तर कृतनिश्चय वाया गेला. जो एक कोणी कांजी प्याला आणि मग परिणाम पाहू लागला अमृताचा, म्हणजे त्याच्या हाताला काय लागणार नाही असं ज्ञानदेव महाराज म्हणतो. म्हणजे गडबड झाली. म्हणजे तो सिद्धांत तसेच तसा आपण फक्त वापरला आणि सगळं ब्रह्म असं समजून आपण जगू लागलो तर फार गोंधळ होणार आहे. आणि बरेचसे लोक असं करतायत परमार्थामध्ये. काही लोक असं म्हणतात आपल्याला ज्ञान आहे, आता आपल्याला गुरुने ज्ञान दिलेलं आहे, सगळं ब्रह्म आहे, आपण पण ब्रह्म होत. एकदम सोपं आहे. आत्मा ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मी आत्मा आहे, आत्मा ब्रह्म आहे, ब्रह्म म्हणजे मीच आहे. अशा प्रकारे विविध प्रकारे काही लोकांनी ज्ञान घेतलंय. असे लोक मला सांगतात महाराज फार सोपं आहे. म्हटलं हो का, बर फार सोपं आहे, म्हणजे त्यात काही अवघड नाही, नुसतं एवढं आपला असं म्हणत राहायचं, काय नाही, ज्ञान आहे आमच्यात आणि सगळेच महात्मे असं काहीतरी समजतात. तर ब्रह्म आणि जगत हे दोन वेगळे पदार्थ नाहीत असं शास्त्र जरी म्हणत असलं, असं जरी सांगण्यात आलेलं असलं तरी सुद्धा तसं आपण जर म्हटलं तर इथे जे सांगितलं ह्याच्यामध्ये काय होणार आहे? चूक दिसणार आहे. कारण इथे काय म्हटलंय? दोघांमध्ये भेद आहे. या दोघांमध्ये जो भेद आहे त्या भेदावर आवरण घातलंय असं म्हटलेलं आहे. आणि आपण ते भेद नाही असं जर सर्व खल्विदम ब्रह्म या वचनावरून बोलू लागलो तर काहीतरी चुकलंय आपलं. कारण इथे तसं आधी भेद वर्णन केलेलं आहे. म्हणजे सुरुवातीला भेद अभ्यास करणं गरजेचं आहे. जरी भेद हा अमंगळ असला तरी सुद्धा पहिल्यांदा भेद लक्षात घेतला पाहिजे. काय भेद आहे नक्की? म्हणजे त्या दोघांमध्ये असणारा जो फरक आहे तो लक्षात घेतला पाहिजे. भेद म्हणजे फरक, भेद म्हणजे त्यांच्यातली भिन्नता काय ही लक्षात घेतली. पण माणसं काय आहेत की माणसं कशाचा शोध घेत आहेत? सृष्टीचा शोध संपत नाही. काही लोक देवाचा शोध घेत आहेत, तो संपत नाही. सृष्टी आणि म्हणजे ब्रह्म आणि सृष्टी आणि देव या दोघांपैकी एखाद्याचा शोध घेत आहेत. काही दोघांचाही प्रयत्नाने शोध घेत आहेत. पण या दोघांमध्ये जो भेद आहे त्या भेदामध्ये त्यांच्यामध्ये जो फरक आहे त्या फरकावर जे आवरण आहे, मायेचं जे आवरण आहे, त्या आवरणामुळे खरं तर हा गोंधळ उडालेला आहे. हा खरा गोंधळ जो उडलाय तो याच्यामुळे उडालेला आहे. दोघांमध्ये जो भेद आहे तो भेद, त्या भेदावरच आवरण घालणे. भेदावर आवरण घालणे म्हणजे काही फरक आहे का नाही हेच कळू देत नाही. भेदावर आवरण घातले म्हणजे
एखाद्या भांड्याखाली काहीतरी पदार्थ ठेवला तर तो पदार्थ खरं तर पहिला प्रश्न पडतो त्या भांड्याखाली काय आहे का नाही. मग दुसरा प्रश्न होतो आहे तर काय आहे, आणि मग काय आहे याच्यात अनेक कल्पना सुचतात. आणि नाही तर का नाही, मग नाही तर ते होतं ते कुठे गेलं, होतं का नव्हतं, असे अनेक प्रश्न तयार होतात. म्हणून जेव्हा झाकला जातो एखादा पदार्थ, जेव्हा एखादा विषय झाकला जातो तेव्हा त्याच्या मागे अनेक प्रश्न तयार होतात. तसंच ब्रह्म आणि सृष्टी यामध्ये असणारा भेद झाकला गेला, त्यानंतर अनेक प्रश्न निर्माण झाले की यांच्यामध्ये फरक जो होता तो काय आहे, ह्याच्यामधलं नक्की सुखरूप कोण आहे. कारण याच्यातले दोन पदार्थ आहेत, एक ब्रह्म एक सृष्टी आहे. त्यातलं दुःखरूप कोण आहे, सुखरूप कोण आहे, का दोघंही सुखरूप आहे का दोघंही दुःखरूप आहे, असे अनेक प्रश्न तयार झालेले आहेत. आणि या प्रश्नाची उत्तर शोधणं म्हणजे संसार आहे. संसार म्हणजे काय, संसार म्हणजे भ्रम. संसार म्हणजे काय, फक्त यांचा शोध आहे की सुखरूप काय आहे, जग का देव. काही लोक म्हणतात जग सृष्टी ही काय आहे, सुखरूप आहे. काही लोक म्हणतात सृष्टीमध्ये काही सुखरूपता नाही, सुखरूप काय आहे, देव आहे. काही लोक म्हणतात संसार हाच सुखरूप आहे. काही लोक म्हणतात संसारात काही सुखरूपता नाही, सुखरूप भगवंत आहे. तर अशा रीतीने हा त्यांच्यामधला गोंधळ उडून दिलेला आहे. सतरूपता असू दे, चितरूपता असू दे, किंवा आनंद रूप असू. सच्चित आनंद हे देवाचे जे 3 धर्म आहेत प्रमुख, ते 3 धर्म, या 3 धर्मामध्ये गोंधळ कसा आहे की सतरूप काय आहे नक्की, सत म्हणजे खरं काय आहे, चित म्हणजे ज्ञान, ज्ञान कशाचं घ्यायला पाहिजे, किंवा आनंद कशात आहे, ह्या 3 प्रश्न कुठे, ह्या 3 प्रश्नांचं उत्तर शोधतायत लोक. आणि त्यासाठी सृष्टीमधले सगळे पदार्थ धुंडाळतायत, किंवा देव कुठे आहे का तो शोधतायत, की असा कुठला वेगळा पदार्थ आहे हे शोधतायत. आता हा झाला देवाचे गुण घेऊन किंवा देवाची लक्षणं पाहूनचा संसार. दुसरा जो भाग आहे तो नाम आणि रूप. काही लोकांचं असं म्हणणं आहे की नाम आणि रूप देवाला आहे, आणि ते नामरूप देवाला लावून मग देवाच्या पाठीमागे लागलेत. बघा, ह्याचं इकडं लोपवलंय, किंवा ह्याचे सगळे गुणधर्म याच्यावर लावलेत आणि याचे गुणधर्म याच्यावर लावलेत आणि शोधतायत. नामरूप कोणाचे आहेत, सृष्टीचे आहेत, है ना. या ठिकाणी म्हटलं तर सृष्टीचे आहेत. नामरूपात्मक सृष्टी आहे पण, आणि देव हा नामरूपात्मक नाही, कारण नामरूपात्मक सृष्टीमध्ये. पण परमार्थामध्ये जर बघितलं आपण तर अनेक ठिकाणी असं वर्णन आहे, किंवा अनेक ठिकाणी किंवा अनेक साधू संतांनी म्हणा असं वर्णन करून ठेवलंय की नामरूपात्मक. देवाच्या शोधामध्ये काय केलंय, नामरूपात्मक सगळा परमार्थ घुसून ठेवला. म्हणून गोंधळ झालाय परमार्थ. आता का केलं, कशासाठी केलं, हा एक वेगळाच अभ्यास आहे. पण तुकोबाने नंतर तर लिहूनच ठेवलेलं आहे की रूप नाही त्यासी, नाही का. मी तुम्हाला अनेक वेळा हे प्रमाण सांगत असतो, ते नंतर सांगतात. आधी जरी किती म्हणत असले सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवून, नंतर तेच म्हणतात रूप नाही त्यासी. मग असं का म्हणतात, म्हणजे तुकोबा खोटं बोलतात. कारण एका ठिकाणी म्हणायचं सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया, आणि पुढे जाऊन त्यांनीच म्हणायचं रूप नाही त्यासी ठेवेले नाम लटिका आश्रम वाढविला, सांभाळी सांभाळी आपली ही माया वावगाची आम्हा भयाभीत केली. म्हणजे हा गोंधळ उडून दिला आपला त्यांनी. एक तर ते काहीतरी खोटं बोलतात किंवा काहीतरी गंमत करतात आपली, किंवा काहीतरीच सुरू आहे. काय सुरू आहे हे कळलं फार अवघड. पण हे नामरूप कोणावर आरोपित केलेत, आणि सुख सच्चित आनंद कोणावर आरोप केलाय, जगावर. याला अनन्य अध्यास म्हणतात. याला काय म्हणतात, अनन्य अध्यास. अन्याचा अन्यावर आरोप, म्हणजे ह्याचा आरोप त्याच्यावर, त्याचा आरोप त्याच्यावर. सृष्टीचा आरोप ब्रह्मावर, ब्रह्माचा आरोप सृष्टीवर. म्हणजे सृष्टीचे गुण ब्रह्मात घुसवायचे आणि ब्रह्माचे गुण सृष्टीत घुसवायचे, आणि शोधत बसायचं. काय करत बसायचं, शोधत बसायचं. आता हे का करतात असं, याचे गुण ह्याच्यावर आरोप करायचे, याचे गुण ह्याच्यावर आरोप करायचे, शोधत बसायचं. का करतात असे. आरोप केला म्हणजे काय झालं, आरोप केला म्हणजे याचे गुण त्याच्यावर टाकले, मुळात त्याच्यात ते गुण नाहीत तरी टाकले, याचे गुण याच्यावर नाहीत पण तरी ते टाकले. आता त्यांचं काय केलं, मिक्सचर केलं. त्यांच्यात मिक्सचर केलं म्हणजे त्यांच्यात एकरूपता साधली.
त्यांच्यात एकरूपता साधली म्हणजे तो पदार्थ भिन्न आहे असं वाटतच नाही, त्यांच्यात फरक आहे असं वाटतच नाही, आणि म्हणूनच संसार सुरू झाला. आवरण कशावर आहे? त्यांच्यात फरक आहे हे कळून देणे. सृष्टी सुखरूप वाटते पण सुखरूप ब्रह्म आहे. सृष्टीच खरी वाटते, सतरूप वाटतं, आपल्याला आपलं खरं वाटतं, सगळे आपणच खरे असं वाटतं आपल्याला, हे सगळं खरं आहे, हे काही जाणार नाही. इतके मस्तपैकी आपण संसार करतोय. प्रपंच आपला जागा झाल्यापासून झोपेपर्यंत, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत तुम्ही जे काही करताय हे इतक्या उत्कृष्टपणे निभावताय. करताय का करताय? भीती नाही. आपल्याला काय वाटतंय? खरं आहे, सत आहे, जाईल असं वाटत नाही, ह्याचा ऱ्हास होईल, हे नाश पावेल असं वाटत नाही, लक्षात येत नाही. आपल्याला काय वाटतं? हे खरं आहे सगळं, आपल्याला मृत्यू पुढे खाणार आहे किंवा हे सगळं संपणार आहे, नाश पावणार आहे, हे लक्षात येत नाही. ह्याला खरं समजून बसलोय. काय काय खरं समजतोय याला काही हिशोबच नाही. मी खरं आहे, माझी बायको खरी आहे, माझा नवरा खरा आहे, माझी मुलं बाळ खरी आहेत, माझा हा सगळा प्रपंच खरा आहे. महाराज सांगतात ते काही एक तास चिंतनापुरतं सांगतात, ते काही खरं वाटत नाही. म्हणजे महाराज सांगतात हे खरं वाटत नाही, खरं सांगतात ते खरं वाटत नाही, आणि जे सगळं खोटं आहे ते खरं वाटतंय. महाराजाचे शब्द एक वेळ पटणार नाहीत, पण नवऱ्याचे शब्द पटतात, मुलाबाळाचे शब्द पटतात, बायकोचे शब्द पटतात, नातलागाचे शब्द पटतात. हे काय म्हणजे कशाचा परिणाम आहे हा काही कळत नाही. गोंधळ आहे ना सगळा. सुखरूप नसलेला संसार सुखरूप वाटतो, खरं नसलेलं सगळं खरं वाटतंय. याच्यामध्ये काही ज्ञान नाहीये, इथे कुठेच ज्ञान घेण्यासारखं काहीच नाहीये. जगामध्ये काही कशाचं ज्ञान कमवू नये. काय पाकशास्त्राचं पूर्ण ज्ञान करून करणार आहे तुम्ही? ज्योतिषशास्त्राचं ज्ञान करून करणार काय? ज्ञानदेवांनी पुढे सांगितलंय, मोराच्या पिसाऱ्याला जे डोळे असतात तसे हे सगळं ज्ञान आहे. वाचूनी आत्मज्ञान फक्त. सगळं जे काय असेल हे सगळं त्या मोराच्या पिसाला लावलेल्या डोळ्यासारखं आहे. कसलं ज्ञान कमवताय तुम्ही? म्हणजे हे सगळं ज्ञान कमवणं काय झालं? चुकीचं ठरलं. जगात सुख नसून सुखाच्या पाठीमागे लागतो, खरं नसताना खरं समजतो, ज्ञान नसताना ज्ञान कमवत बसतो. कशाचं ज्ञान कमवायचं आपल्याला? वाचूनी ज्ञाने विन एके. एके म्हणजे कुठला? आत्मज्ञान. उपाय करीसी जितके तीही गुंपिसी अधिके रुखी. फिरत राहावं लागणार. करणार काय मग? कारण हे तीन जे गोष्टी आहेत ह्या जगात नाहीत. जगाचा त्याचा भेद आहे, पण तो भेद लक्षात येत नाही. हेच आवरण आहे. ते कसं घालवायचं हे तर सांगितलेलं नाही, त्यामुळे मी आता काही ते सांगत नाही. फक्त कसं काय झालंय हे सांगतो मी, काय होतंय. त्यामुळे काहीतरी भ्रमात राहू नये आपण, काहीतरी भलतंच समजतोय आपण. जगामध्ये ह्या तीन गोष्टी नाहीत म्हणून जगामध्ये या तीन गोष्टीच्या नादी लागू नका, या तीन गोष्टीच्या पाठीमागे लागू नका. आणि जगातच हे तीन आहेत असे जे कोणी म्हणत असतील ते अजिबात शहाणे नाहीत, हे लक्षात ठेवा. पण आपल्याला बरं वाटणार, आपल्याला जगामध्ये ह्या तीन गोष्टी आहेत असं म्हणणारेच बरे वाटतात. जगामध्ये हे तीन आहे म्हणजे काय? सुख, जग खरं आहे, आणि जगामध्ये काहीतरी ज्ञान आपल्याला मिळवायचे, असं म्हणणारीच लोक आपल्याला बरी वाटतात आणि त्यांच्याच पाठीमागे आपण जाणार आहोत. प्रभाव यांचा इतका भयानक. हा एक भाग झाला. एक भाग सांगितलं. 90% एक आपण टक्केवारी अंदाजे काढली ना, किती टक्के आहेत हे लोक? अशा लोकांची संख्या किती आहे? जगामध्ये सतरूपता, चिद्रूपता, आनंदरूपता आहेत, जगातच आहे असं म्हणणाऱ्यांची संख्या किती आहे? 90%. आता ह्यांच्यात आपण राहतोय. कसं काय म्हणजे शक्य आहे का काय? ह्याच्यातून बाहेर पडणं किती अवघड. आता उरलेली जी 10%तली 9% लोक आहेत, किंवा 10% झाला, जाऊ दे, 10%, उरलेली 10% जे लोक आहेत ते परमार्थ करतात असं वाटतं, पण ते ह्यांच्यापेक्षा भारी आहेत. खरे तर ह्यांचे बाप आहेत ते. हे काय करतात माहितीये? ते म्हणतात देवाला नाम आणि रूप आहे, आणि सगळा परमार्थ त्याच्यावर सुरू आहे अख्खा. जेवढे परमार्थ करतात हे फक्त दोनच गोष्टीला धरून करतात. कशाला? जेवढे परमार्थ करणारे लोक आहेत ह्या दोन गोष्टीला धरूनच परमार्थ करतात. कशाला? नाम आणि रूप. आणि नाम आणि रूप कोणाचे आहेत? सृष्टीचे. म्हणजे मागच्या श्लोकामध्ये तो अभ्यास येऊन गेला. नामरूप प्रसारणा, फेनादिवत नामरूप प्रसारणा. फेसासारखं आहे ते नामरूप.
असं मागच्या श्लोकात सांगितलंय. आणि परमार्थामध्ये घुसले लोक की पहिलं नामरूपच पाहतात. तुम्ही म्हणा साधू संतांनी पण सांगून ठेवलंय. आता का सांगितलं, कशासाठी सांगितलं, याचा काय मी तुम्हाला विचार सांगत बसत नाही. तुम्हाला वाटतंय त्यांना फॉलो करावं, करा. आम्ही कुठे त्यांना म्हटलं नको करू, करत. पण त्यांनी पुढे काय सांगितलं हे पण बघा. कधीतरी बघा त्यांनी काय सांगितलं पुढे, नाही का. पुढे काही लिहिलेलं बघावं लागेल ना, का फक्त पहिली 12 कडेच बघत बसताय. पुढे त्यांनी काय सांगितलं ते पण बघा. मग खरंच जर तुम्हाला साधू संतांचा कळवळा वाटतोय, जर त्यांनी सांगितलं खरं आहे असं तुम्हाला वाटतं, तर त्यांचे सगळेच अभंग बघा. मग सगळ्या अभंगावर लक्ष द्या. आणि आपण कुठल्या अभंगावर किती काळ राहायचं हे ठरवा, नाही का. प्रत्येकाने ठरवून घ्यायचं ना, आपण कुठल्या पायरीवर किती काळ राहायचं हे ठरवणार कोण? आपण ठरवणार आहोत. आपण या पायरीवर किती काळ राहायचं हे आपला विषय, हा काही दुसऱ्याचा विषय नाही. व्यवहारात सुद्धा आपण वय बदलले की साधनं बदलतो, है की नाही. लहानपणी पांगुळ गाडा वापरतो आणि तरुणपणी पण पांगुळ गाडा वापरील का? मग का नाही वापरत? साधन का बदलतो? मग लहानपणी 3 चाकी सायकल वापरतो, मोठा झाल्या 2 चाकी वापरतो ना, का 3 चाकी सायकल वापरतो? जर वापरेल तर मग लोक म्हणतील हा वेड आहे, नाही का, किंवा पांगळा आहे. नाही तर काय, पांगळा आहे म्हणतील. व्यवहारातही साधन बदलतो आपण, उच्च साधनांचा स्वीकार करतो. परमार्थात तसंच आहे. जर साधू संतांचं ऐकायचं ठरलं तर पुढे जायला लागेल. तर परमार्थ करणारी ही जी 10% लोक आहेत, या 10% लोकांनी सुद्धा काय केलंय, नाम आणि रूपाला धरून बसले. करणार का? म्हणजे याचा आरोप ह्याच्यावर, भगवंताला नामरूप नाही पण भगवंताला नामरूप आहे असं समजलं तर कशावर आवरण घातलंय? त्याच्यात जो भेद आहे, त्याच्यात भेद काय आहे की त्याला नामरूप नाही. नामरूप हे वेगळं आहे, त्याचं सत्रूपता, चिद्रूपता, आनंदरूपता ही वेगळी. हे 2 मध्ये फरक आहे. हा फरक असताना सुद्धा त्याच्यावर नामरूपाचा आरोप केलाय. मग काही लोकांना ना आहे ना, बघ त्याला नामरूप आहे आणि तो सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे. बघा भारी कसे आहे ना. त्याला काय, ते काय म्हणतात, तुमचं आम्हाला मान्य आहे. तुम्ही म्हणते ना ब्रह्माचं किंवा भगवंताचं सत्रूपता, चिद्रूपता, आनंदरूपता आम्हाला मान्य आहे ती, पण नामरूपात्मक असलेलं आहे आमच्या देवाला सद्रूप, चिद्रूप, आनंद. कसली गंमत आहे. नामरूपात्मक असलेला देव आणि त्याला काय, त्याला सद्रूपता, चिद्रूपता, आनंदरूपता आहे. म्हणजे तो नामरूपात्मक पण आहे आणि तो सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप पण आहे. म्हणजे काय कळलेलं नाहीये, त्यांच्यामध्ये असलेला फरक, या दोघांमध्ये असलेला भेद लक्षात येत नाही. आणि उलटे करणारे काय करतात, ते म्हणतात आम्हाला सृष्टी जी आहे ना ती सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप वाटते आणि तीच नामरूपात्मक आहे. सृष्टीवाले असे म्हणतात की सृष्टी कशी आहे, हे जगत कसं आहे, जगत कसं आहे, जीवन सुंदर आहे. कसं आहे जगत, म्हणजे कसं आहे, सुंदर आहे, छान आहे, सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे जग, आणि हेच नामरूपात्मक आहे. म्हणजे इकडचे म्हणतात हे 5 अंश इकडे एकत्रच आहेत आणि इकडचे म्हणतात हे 5 अंश इकडेच आहे, फक्त बोलण्याची पद्धत उलटी आहे की नाही. हे म्हणतात नामरूपात्मक देव आहे आणि तो सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप आहे. हे म्हणतात सद्रूप, चिद्रूप, आनंदरूप जग आहे आणि ते नामरूपात्मक आहे. म्हणजे फरक जो आहे दोघांमध्ये, याच्यामध्ये जो भेद आहे तो भेद लक्षात येत नाहीये. याच्यात भेद आहे, याच्यात फरक आहे, हा फरक लक्षात येत नाहीये. तो फरक जो आहे, तो भेद जो आहे, त्या भेदावर त्या मायेचं हे आवरण, म्हणून तो लक्षात, त्यात फरक आहे पण तो लक्षात येत नाही. म्हणून ते काय म्हटलंय, त्याच्यावर काय घातलंय, आवरण, त्याच्यावर आच्छादन घातलेलं. ज्या शक्तीने मायेने हे केलं, आच्छादन घालण्याचं काम, त्या शक्तीला, मायेच्या त्या शक्तीला आवरण असं म्हणतात. किती मोठा गोंधळ उडून दिला. काय करणार, कोण म्हणजे काय करणार, काय करू शकतो, काय करू शकता, म्हणजे हे करू नका मग काय करायचं ते कळणार आहे. काही लोक म्हणतात मग काय करू, आम्ही काय करू ना, हे करू नका. पहिल्यांदा सांगावं लागतं की तुला पहिलवान व्हायचं ना, तर म्हणतो हो व्हायचंय, काय करू मी, तू काय करू हे मी तुला नंतर सांगतो, आधी तू काय करू नकोस ते मी तुला आधी सांगतो. हे की लोक माझ्याकडे येतात,
मला म्हणतात महाराज मला आम्हाला ज्ञान सांगा, हे सांगा, ते सांगा. मी त्याला सांगतो तू आधी तुझं जे हे आहे ना हे सुधार पाहिजे, हे नीट कर. काही खातोस, काही पितोस, कसंही राहतोस, कुठेही जातोस, कसंही आहार, म्हणजे परमार्थात हेच आहे बरं. परमार्थात जे साधनं सांगितलीत ना ती साधनं कशासाठी माहितीये? ब्रह्म सांगण्यासाठी नाहीये मुळी. एखाद्या पोराला गाडी शिकवायची असते, ड्रायव्हिंग, बस म्हणा, टेम्पो म्हणा, ट्रक म्हणा, तो ड्रायव्हर असतो, त्या ड्रायव्हरच्या सोबत हा पोरगा जातो. आता हा पोरगा त्याला म्हणतो मला शिकवा ना गाडी चालवायला. मग तो काय म्हणतो, तुला शिकवतो ना मी, आधी तू काय कर, तू आधी क्लीनर हो. फक्त क्लीनर म्हणजे क्लीन करणारा, काय गाडी क्लीन करतो त्याला म्हणतात क्लीनर. त्याला गाडी चालवायला देत नाही, तो फक्त क्लीन करत असतो. गाडी क्लीन करतो आणि ते म्हणतो तू सुद्धा क्लीन हो आधी. म्हणजे तू सुद्धा आधी तुझी दृष्टी साफ करून घे की गाडी जेव्हा चालते तेव्हा कुठली गाडी कशी आली की मी कशी चालवतो, हे तू फक्त तुझी दृष्टी साफ करत राहा. क्लीन कर म्हणजे गाडी, पण फक्त गाडी क्लीन नको करू. कारण एखादा जर क्लीनर म्हटलं मला याने सांगितलं गाडी कशी क्लीन करायची, एवढं शिकायचं, मग मी गाडी चालवायला शिकवीन, आणि हा डोळ्यावर पट्टी बांधून जर त्या गाडीत बसला आणि जेव्हा गाडी थांबली ते धुतली आणि गाडी सुरू झाली की परत पट्टी बांधायचं आणि बसायचा गाडीत, हा कधीतरी गाडी शिकेल काय? त्याला अपेक्षित असं आहे, क्लीनर म्हणजे काय, क्लीनर म्हणजे गाडी पण धुवायची आणि आपली दृष्टी पण धुवायची, दृष्टी पण साफ करायची त्याला. की हा जेव्हा गाडी चालवतो तेव्हा त्या गाडी चालवत असताना यांनी बघायचं हा क्लच कसा वापरतो, गिअर कसा टाकतो, ऍक्सिलरेटर कसा वापरतो, समोरून गाड्या येतात तेव्हा काय करतो, मागून गाड्या येतात तेव्हा काय करतो, आरशात कधी बघतो, ब्रेक केव्हा केव्हा मारतो, किती जोरात मारतो, क्लचवर पाय ठेवतो का नाही ठेवतो, हे सगळ्या गोष्टी त्याला काय करावं लागतात, पाहत राहावं लागतं. म्हणजे दृष्टी साफ करत राहायला. असा क्लीनर असतो, आहे की नाही? म्हणजे तो गाडी शिकतोय का? नाही शिकत आहे. त्याला गाडी शिकवतोय का? तो नाही शिकत आहे. आधी त्याला तो सगळं हे करायला होतो, कर हे, आणि मग कधीतरी गाडी शिकव. तसं साधू संत जे काही साधनं सांगतात, हे काही जे सगळे साधनं सांगतात, ही अशी क्लीनरची कामं आहेत आपली. नामस्मरण करणे, तीर्थयात्रा करणे, हे सगळी क्लीनरची कामं आहेत. नामसंकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरी बाबा हे साफ कर पहिलं. आणि हा म्हणतो ना हेच साधन आहे, हेच सगळ्यात श्रेष्ठ आहे, याने साधू संतांनी सांगितलंय की मोक्ष होणार आहे. जसं त्या क्लीनरला सांगावं की बाबा तू गाडी साफ कर, मग तुला मी गाडी शिकवीन, तसं आहे ते. काही नाही त्याच्यामध्ये दुसरं. पण लोक त्याला हट्टाने पेटून उठलेत. पण ड्रायव्हर जर तिथं नसला तर क्लीनर शायनिंग मारण्यासाठी त्या स्टेअरिंगवर बसतो. ड्रायव्हर तिथं नसला तर, आणि शेजारचा बाजार त्याला दाखवतो. कोणी विचारलं काय रे कोणाची गाडी, माझीच आहे, आम्हीच चालवतो गाडी, आहे की नाही, असं तो शायनिंग मारतो ना तिथं ड्रायव्हर नसल्यावर. तसंच आहे परमार्थामध्ये सुद्धा. खरा परमार्थ नाही. पहिल्यांदा काय करावं लागेल, पहिल्यांदा काय करायचं आपल्याला, हे तर कळून घ्यायचंच आहे. ह्याच्या पुढे काय हे कळून घ्यायचंच आहे. म्हणजे ह्याच्यातला फरक काय, हा भेद कसा जाईल, हा भेद कसा कळेल पहिल्यांदा, आणि मग कसा जाईल तो नंतर बघू. पण हा भेद कळणं, या भेद कळण्यासाठी पहिल्यांदा हे दोन करू नका. पहिला संसार करू नका, म्हणजे संसारामध्ये सच्चित आनंद आहे असं समजू नका. म्हणजे संसारातून विरक्त व्हा. पहिला भाग. कुठला संसार? येलोक ते परलोक. या येलोक ते परलोकापर्यंत, म्हणजे ब्रह्मलोक हा सगळ्यात उच्च लोक मानतात, त्या ब्रह्मलोकापर्यंत सुख नाहीये असं लक्षात घ्या. पहिला ब्रह्मादिक जेथे दुःखाची शिराणी, ब्रह्मदेव पद सुद्धा दुःखाचं टोक आहे असं पहिल्यांदा लक्षात घ्याय. ठीक आहे. जेव्हा असे विरक्त व्हाल, जेव्हा अशी विरक्ती येईल तेव्हा मग पुढे परमार्थाचा दुसरा भाग आहे. इकडे आले तर त्या देवाला नामरूप मानू नका. कारण जास्तीत जास्त लोक त्याला नामरूप मांडण्यामध्येच धन्यता मानतायत. काय लोक मला फार उत्कृष्ट परमार्थ करणारे मोठमोठे महाराज लोक आहेत, ते चुकून जर भेटले, चुकून असं कधीतरी देवळात आता महाराज बघा देवाचं काय रूप दिसतंय हो. मला एक जण म्हणे, म्हटलं कुठे आवडलं, त्या पुजारीने सकाळी आंघोळ घालून ते एकदम चकचकीत केलाय तो मुखवाटा, म्हणून तुला तो देव एकदम रूपवान वाटायला लागला. रूपवान समजा 10 दिवस त्या मुखवाट्याला धुवू नका, मग त्याचं रूप जाईल का? ते देवाचं रूप गेलं देवाचं. 10 दिवस त्या देवाला आंघोळ नाही घातली तुमच्या, तर त्याचं रूप गेलं, रूप गायब होतं. मग
पुजाऱ्याने रोज नीट चांगलं साफ केलं, चंदन बिंदन लावून व्यवस्थित केलं, हार आणि फुलं वाहिली की मग चांगलं दिसतं ते नसल्यावर. म्हणजे परमार्थात आले की नामरूपामध्ये लक्ष ठेवायचं नाही. संसारात गेलं तर सच्चिद आनंदाकडे लक्ष द्यायचं. संसारात सच्चित सुख नाही, परमार्थात नामरूप नाही. हे शिका म्हणजे हळूहळू शिका, हे एकदम होणारच नाही ते. आणि याला परमार्थ समजू नका, आणि याला परमार्थ समजू नका, हे लक्षात घ्या. फक्त आधी हे आचरणात कसं आणता येईल हे लक्षात घ्या, आणि हे लक्षात आले की मग आपण याचा विचार करणार आहोत खरं तर. मग त्याच्यानंतर, कारण इकडे आहे असं समजतो तर ती चूक पहिली सुधारावी लागणार आहे. इकडे आहे असं समजतो ना, संसारात राम आहे असं समजतो आणि रामाला नामरूप आहे असं समजतो. संसारात समजतो राम आणि रामाला समजतो नामरूप, म्हणून अडचण. रामाला नामरूप नाही, संसारात राम नाही, हे लक्षात घेत चला. आणि हे कोणी कोणाला शिकवायचंय? कोणी कोणाला शिकवायचंय? हे 90%नी 10%ला शिकवायचं, 10%नी 90%ला शिकवायचंय. कोणी कोणाला शिकवायचं नक्की? त्यांचा काय गोंधळ चालायचं चालू देत, आपल्याला त्यांच्यात पडायचं नाहीये. आपण त्यांच्यापेक्षा, तुम्हाला सांगते वेगळे निघा, तुम्हाला सांगते वेगळे निघा, वेगळे निघून संसार बघा. यांच्यातून वेगळे निघा आणि संसार बघा, मग कळेल काय. तुम्ही या दोघांमध्ये राहू नका. हे 90% लोक विसंवादी भ्रमात आहे आणि 10% लोक संवादी भ्रमात आहे, पण तोही भ्रमच आहे. 90% लोकांचा विसंवादी भ्रम आहे, विसंवाद आहे, तिथे संवाद अजिबात नाही. हे 10% लोक संवादी भ्रमात आहे, पण ते पण भ्रमात. अन्यथा ज्ञान, अन्योन्य अध्यास याने वाटलं झालं. ह्याचा ह्याच्यावर आरोप, त्याचा त्याच्यावर आरोप, आणि त्याच्यापैकी एकाला खरं समजून संसार इथे सुरू झालाय. संसारस्य कारणम. संसार सोडायचा आहे, संसाराच्या बाहेर येण्याची तयारी पाहिजे, इच्छा पाहिजे. ती इच्छा असेल तर करणार तुम्ही, इच्छा नसेल तर करणार नाहीये तुम्ही. ह्याला काय पाहिजे? इच्छा पाहिजे. आपल्याला करायचंय का नाही करायचं. कोणीतरी सांगितलं म्हणून करू शकत नाही आपण. हे आपल्याला ते करायचं असं वाटलं पाहिजे. कमीत कमी या ठिकाणी येऊन कमीत कमी एवढं शिका की ह्याच्यात हे नाहीये, ह्याच्यात हे नाहीये. एवढं जरी कळलं, एवढं लक्षात जरी घेतलं तरी फार मोठं काम झालं आपलं. फार मोठं म्हणजे तुम्ही अनंत जन्म परमार्थ केल्याचं फल आहे असं समजा. संसारात राम नाही, रामात नामरूप नाही, एवढं जरी तुम्हाला लक्षात आलं तर अनंत जन्मांच्या परमार्थाचं फल तुम्हाला प्राप्त झालंय म्हणून समजा. एका जन्माचं नाहीये. कारण हे एवढं करण्यासाठी त्या रुद्राला सुद्धा जमत नाही. रुद्र सुद्धा अडचणीत आलाय, आहे की नाही. हे तर शंभूचे इथं पण. पण हे एवढं करणार कोण? आपण 10% नाही 90% आहोत. 10% सुद्धा यायची तयारी नाही आपली. ना आपण 10% ना 90%, ना आपण इकडे ना तिकडे. आपण तर उड्या कोलांट मारतोय. ही तर फारच भयानक स्थिती आहे मग, नाही का. ना 10% ना 90%, ना इकडं ना तिकडं. मग काय परिस्थिती आहे? कधी इकडे जातो, कधी तिकडे राहतो, कधी 90% जातो, कधी 10% जातो. मग करणार काय? मोठा प्रश्न. म्हणून तसा काही श्लोक सोपा नाही. अंतर्दृश्ययोर भेदम ब्रह्म बहिष्य ब्रह्म सर्गयो. बहिष्य म्हणजे हा बाहेरचा एवढा गोंधळ आहे. बहिष्य ब्रह्म सर्गयो. ब्रह्म आणि सृष्टीचा बाहेर हा एवढा गोंधळ आहे. गोंधळ आहे म्हणजे याच्यामध्ये जो भेद आहे त्या भेदावरच त्या बाईने आवरण घातलं, आच्छादन घातलं. कळूच देत नाही काय चाललं. आणि जर कळूच दिलं नाही, कळूच देत नाही काय आहे म्हटलं तर करणार काय. म्हणून तुम्ही कसं तरी वागता, यात काही नवल नाहीये. ते कारण आहे त्याला. इथे त्याचं कारण सांगितलंय.
तुम्ही या 10% वागता किंवा 90% वागतात, यात तुमचा काय दोष नाहीये. तिचं कारण नाही त्याला, ती कारण आहे त्याला. तुमची काय चूक नाही. कोणाची चूक आहे? तिची चूक आहे. तिने केलंय ते, तिने नादी लावलंय, तिची ती शक्ती काम करते. एखादा भितरलेला माणूस असतो ना, तो दारूच्या आहारी गेलेला असतो, बिथरलेला असतो. आपण तो माणूस फार चांगला आहे हो, पण काय झालंय, ते दारूमुळे ते दारूमुळे ते सगळं नाही. तर तो माणूस कसा आहे, फार चांगला माणूस, पण काय झालंय, ते दारूचा परिणाम आहे ना, त्याच्यामुळे ते वाटवत आहे. तसंच आहे, तुम्ही वाईट नाही हो, तुम्ही फार चांगले आहात, तुम्ही खरं तर फार उत्कृष्ट आहात. पण तिने सगळा गोंधळ घातलाय ना. तिच्यामुळे, तिची ती आवरण शक्ती जी आहे त्याच्यामुळे तिचा दोष येतो, तिच्यामुळे हे सगळं गोंधळ सुरू. तुम्हाला काय दोष देणार? त्या माणसाला दोष देता येत नाही. कोणाला दोष द्यावा लागतो? त्या दारूला दोष. गुंड एखादा खून करणारा, मारामारी करणारा जरी असला तर लोक सांगतात तो माणूस चांगला नाही हो, माणूस चांगला नाही. माणूस चांगला आहे. तो काय, तो सुद्धा माणूसच आहे ना. त्याला परिस्थितीने काय केलंय, परिस्थितीने त्याला वाईट केलंय, परिस्थितीने त्याला गुंड केलंय, त्याची परिस्थिती तशी आहे म्हणून. तसं तुम्ही काही वाईट नाही, तुमची परिस्थितीने तुम्हाला काय केलंय, 10 किंवा 90% बसवलं. कारण तुम्हाला महाराजच असे भेटले, तुम्हाला नवराच असा भेटला, तुम्हाला बायकोच अशी भेटली. ही परिस्थिती आहे सगळी. यांनी तुम्हाला हेच शिकवलं, आईबापाने हे शिकवलं नाही. कशात काय फरक आहे हे आईबापाने शिकवलं नाही. त्यामुळे तुम्ही काय तुमच्या पोरांना शिकवणार आहे? आणि शिकवलं तरी ऐकणार थोडीच आहेत ती, नाही का? म्हणजे एखाद्याने हट्टाला पेटला ना, घरी जाऊन पोरांना शिकवायचं ठरवलं तर आता म्हातारी कोतारी तुम्ही एक ठोका देतील ठेवून तर 10 फूट पडाला. त्यामुळे असे प्रयोग करू नका तरण्यांवर. ते बघतील बापाची किंमत, ते काही काळच ठेवतील. लक्षात ठेवा, आग्रह करू नका कोणाला, परमार्थ आग्रह नाही चालत. ते काही वेळेस ऐकतील तुमचं, त्याच्यानंतर म्हणतील आता तुमचं आणि आमचं जमणार नाही, आपापले बिस्तारा बांधा आणि निघा. तुमच्याच घरातून तुम्हालाच लाद घालतील. तसंही आपल्याला यमदूत येणारच लाद घालायला एकदा तरी, कधीतरी एकदा यमदूत येतीलच. यमदूत येण्याच्या आत हे सावध व्हायचंय. यमदूत येण्याच्या आत हे सगळं उरकायचंय, सगळं उरकून बसायचंय. आपल्याला कसं पाहिजे, उरकून बसलोय, आता काही शिल्लक नाही, असं बसायचं. कधी ये नामरूप तुझं तुला घे आणि तुझे सत्ता सच्चित आनंद तुला घे. फरक आहे ना, तुझं तुला घे, तुझं तुला घे, तुमचं तुम्ही बघा, नाही का? असं करता आलं पाहिजे. ज्याचे त्याला देऊन टाकायचं, विल्हेवाट लावून टाकायला पाहिजे ना. सगळ्याची विल्हेवाट लावता आली पाहिजे, शेवट करता आला पाहिजे सगळ्याचं. तर या ठिकाणी प्रमुख विषय आवरण. आवरण म्हणजे आच्छादन. कोणाचं आहे ते? मायेचं जे आवरण आहे, मायेची जी शक्ती आहे, ही आवरण शक्ती. या आवरण शक्तीने अशा प्रकारे या जगामध्ये, या सृष्टीमध्ये एवढा गोंधळ सुरू करून दिलेला आहे. ही संसार का चाललाय? संसार ही काही चांगली गोष्ट नाहीये. मायेच्या आवरण शक्तीने सुरू झालेला हा विषय. संसार म्हणजे काय? इथे लेसा संसारस्य कारण. संसाराला कारण कोण? मायेची आवरण शक्ती. म्हणजे संसार हा चांगला का वाईट असा प्रश्न नाही इथे, पण संसार हा मायेच्या आवरण शक्तीने सुरू झाला. मग तो कुठलाही असू देत, कुठलाही म्हणजे परमार्थ असो किंवा हे आपण इथे सिद्ध केलंय. या चिंतनांमधून आपण काय सिद्ध करतो आहोत? तुम्ही परमार्थ करा नाहीतर व्यवहार करा. हे दोन्ही सुद्धा मायेच्या या आवरण शक्तीने तयार झाले. दोन्ही सुद्धा मायेच्या आवरण शक्तीने तयार झाले. त्यातल्या त्यात फक्त वेदांत शास्त्र असं आहे की ते खरं बोलते. कारण वेदांत शास्त्रामध्ये, वेदांत म्हणजे वेदाच्या अंतिम भागामध्ये, साधूच्या अंतिम भागामध्ये साधू जे बोलतात ते वेदांत आहे. तुकोबा अंतिम भागात काय बोलतात, ज्ञानदेव अंतिम भागात काय बोलतात हे महत्वाचं. साधू संतांचा अंतिम भाग, वेदाचा अंतिम भाग हा खरा आहे. फक्त आधीचा जो भाग आहे तो काय, क्लिनरचं काम आहे.
ते काय? ते फक्त क्लिनिंग. ते काही खरं नाही. ते खरं नाहीये. त्याच्यात धन्यता मानू नये. त्याच्यात धन्यता मानू नये. आता कोणी काय साधन करावं, कोणी काय साफ करत बसावं, हा खरं तर त्याच्यावर अवलंबून असलेला प्रश्न आहे, त्याच्या स्वतःवर. कारण त्याला त्याची काय अवस्था आहे त्याच्यानुसार ते ठरणार आहे. पण त्याच्यात काही खरं नाही. तर अशा रीतीने आपण या ठिकाणी एक प्रमुख विषय लक्षात घेतो आहोत की मायेची जी आवरण शक्ती आहे, या आवरण शक्तीने एका प्रमुख विषयामध्ये आपल्याला गुरफटवलंय आणि त्याचं नाव आहे संसार. हा जो संसार आहे याला कारणच ती आवरण शक्ती आहे. या आवरण शक्तीने ब्रह्म आणि सृष्टी या दोघांमध्ये असलेल्या भेदावरच आवरण घातलंय. त्या भेदावर आवरण घातल्यामुळे त्याच्यात भेद नाही असं वाटतंय. त्याच्यात भेद नाही तर कसा नाही यासाठी दोन वर्ग आहेत. एक वर्ग जगामध्येच सतरूप चिद्रूप आनंदरूपता आहे असं मानतो आणि एक वर्ग देवामध्ये नामरूप मानतो. असे हे दोन वर्ग. आणि दोन्ही ठिकाणी अनन्य अध्यास आहे. म्हणजे एकच मानतात असं नाही. त्यांना खोदून विचारलं तर ते दोन्ही मानतात. खोदून विचारलं की दोन्ही मानतात. म्हणजे नामरूपात्मक देव मानणाऱ्याला जर खोदून विचारलं तर ते म्हणतात की आमचा नामरूपात्मक देव कसा आहे? सद्रूप चिद्रूप आनंदरूप आहे, सच्चिदानंद आहे तो. आणि जगातल्या लोकांना म्हणजे जे नामरूपाच्या ऐवजी काय सतरूपता चिद्रूपता आणि आनंदरूपता, म्हणजे जगामध्येच जगच खरं आहे, जगातलं ज्ञानच खरं आहे आणि जगातच खरं सुख आहे असं म्हणणाऱ्या लोकांना जरा खोदून विचारलं की तुमचं जग नक्की कसं? ते म्हणतात आमचं जग नामरूपात्मक. नामरूपाच्या पलीकडे ते जग मानत नाही. त्यांना जर म्हटलं, जगातल्या लोकांना जर म्हटलं की तुम्ही नामरूप सोडून सच्चित आनंद मानता का, तर ते म्हणणार अजिबात. जगातल्या लोकांना जर विचारलं की तुम्ही नामरूपाला सोडून सच्चित सुख मानता का, तर ते मान्य करणार नाहीत. कारण ही आवरण शक्ती आहे, तिचा परिणाम. आणि नामरूपात्मक देव मानणाऱ्याला, नामरूपात्मक देव आणि तो सतरूप चिद्रूप आनंदरूप समजणारे जे हे 10% लोक आहेत, त्यांना जर विचारलं तुम्ही नामरूप सोडून सतरूप चिद्रूप आनंदरूप देव मानता का, तर म्हणणार नाही. आमचा सुंदर ते ध्यान उभे विटेवरी हाच देव करकटावरी ठेवण्या. बाबा म्हणायचे की 5000 वर्षापूर्वी झाले ते पंढरपूर. कधी झालंय? 5000 वर्ष आधी नव्हतं. म्हणजे मागच्या युगात नव्हतं. मग 28 युगे 28 विटेवरी उभा असं का म्हटलंय? मागच्या युगात तिथे नव्हता तर या युगात कुठून आला? मग तो कुठेतरी दुसरीकडे उभा असेल ना. त्याचं एक गणित आहे, ते गणित आता मी सांगत बसत नाही, जाऊ दे. कारण हे साधू संत काय सांगतात, कधी सांगतात, कोणाला सांगतात, कशासाठी सांगतात, याला काही कारण असतात, आहे की नाही? तर ते त्या अधिकारानुरूप त्या लोकांनी जैसा याचा अधिकार तैसा त्यास उपदेश असा तुकोबाचा अभंग असल्यामुळे तुकोबाच्या त्या अभंगाला जास्त किंमत आहे. त्या अधिकारानुरूप त्यांनी तसं सांगणं हे योग्यच आहे. तर अशा रीतीने या दोघांना जर तुम्ही विचारलं की तू असं मानतोस का, तर तो काय म्हणेल? नाही. नामरूप सोडून तू सच्चित आनंद भोग असं म्हटलं तर तो म्हणेल तसं चालत नाही, आम्हाला तर जमणार नाही, आम्ही नामरूपाला धरूनच सच्चित सुख मानतो. आणि दुसऱ्याला जर म्हटलं तू सच्चित सुख सोड आणि फक्त नामरूपालाच धर बरं, तसं नाही, आमचा नामरूपात्मक देव सच्चित सुखा रूपच आहे. असा हा अध्यास प्रपंच. हा काय अध्यास? सत्य आणि अनृत, खरं आणि खोटं यांचं हे मिश्रण आहे. या ठिकाणी नामरूप हे खोटे, या ठिकाणी नामरूप खोटे आहेत. नामरूप हे फेनादिवत आहे. सच्चित सुख हे, कारण मागच्या श्लोकामध्ये लिहिलंय सच्चित सुख हे ब्रह्माचे लक्षण आहेत. मागचा श्लोक होऊन गेला ना, त्याच्यामध्ये काय सांगितलंय? सच्चित सुख हे ब्रह्माचं स्वरूप आहे. नामरूप हे फेनादिवत आहे. याचा त्याच्यावर आरोप आहे, याचा याच्यावर आरोप आहे. दोन्ही ठिकाणी एक सत्य आहे, एक अनृत आहे. या दोघांचं मिश्रण आहे दोन्ही ठिकाणी. काही लोक इकडे अडकलेत, काही लोक इकडे अडकले. बाहेर कसं निघणार?
कसं निघणार? काय पर्याय सांगितलं मी? काय करायचं आपल्याला? इथं काय दिलेलं नाही पर्याय खरं, आपण शोधूया पर्याय कुठे काही सापडला तर, नाही का? पण सुरुवात तरी तोपर्यंत काय करा, गाडी साफ करत राहा. तोपर्यंत क्लिनर व्हा ना, काय हरकत आहे? कधीतरी ड्रायव्हर दिलीच चालवायला गाडी आपल्याला, ठीक आहे? क्लिनर व्हा, कधीतरी देव कळेलच. पण सगळ्यांना आधी डायरेक्टच गाडी चालवायची, अरे बाबा धडकवशील कुठेतरी. सगळ्यांनाच महाराज व्हावं वाटते, कुठेतरी धडकशील ना. गाडी जशी धडकते तशी हा धडकला तर नरकात जाईल. स्वर्गात गेला तरी स्वर्ग नरकासारखाच आहे, नाही? धडकायला नाही पाहिजे ना. म्हणून क्लिनर व्हावं, आहे की नाही? क्लिनर व्हावं म्हणजे सगळी दृष्टी साफ करत जावी, सगळं साफ करत जायचं. साफ हे काय, हे जे आपण समजतोय चुकीचं, हे सगळं चुकीचं समजतोय ते पहिल्यांदा साफ करत जावं. चुकीचं समजतो, काय चुकीचं समजतोय, काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे हे आपल्याला कळत नाही. ज्याला कळतं त्याचं ऐकावं. पण लोक असले भारी आहेत, ते म्हणतात महाराज हे सगळं तुमचं बरोबर आहे, पण हे काही तुमचं बरोबर नाही, हे चुकीचं वाटतंय आम्हाला. तुम्ही अशा माणसाकडे जा की त्याच्यावर तुमची पूर्ण श्रद्धा पाहिजे. तो म्हणेल ही पूर्व दिशा नाही, ही पश्चिम दिशा आहे, तर त्याच्यावर तुमची श्रद्धा पाहिजे, ही पश्चिम दिशा आहे, चला असं. अशी श्रद्धा ज्याच्यावर असेल त्याला शरण जा, नाही तर काही शरण जाऊ नका कोणा. आपलं सरळ आपल्या जे तुम्हाला इकडे व्यवहारात आपण शरण असतो ना, त्यांना शरण राहा ना. कशाला लोकांना त्रास करून घेताय? नाहीतर कोणाला शरण जावं, शरण कोणाला जावं हे कळावं लागतं. विनाकारण कोणालाही शरण जाता येत. खरं तर भगवंताला शरण जायला पाहिजे, पण एकदम भगवंताला कसं शरण जाता येईल, नाही का? एकदम थोडी जाता येणार शरण. तर आपल्याला पोचायचंय कुठे? याच्या पलीकडे जायचंय. माया, तिची पूजा केली, तिची आरती केली, तिला जरा रिक्वेस्ट केली तर ती काही सोडील असं म्हणता येणार नाही. कारण तिचं काम आहे ते, तिचं कामच ते जर असेल तर ती तुम्हाला, म्हणजे तुम्ही एखाद्या खुंकार असा राक्षस आहे, खुंकार म्हणजे डेंजर एकदम असा राक्षस आहे, त्याला विनवणी करले सोड ना मला, तो म्हणेल जा घरी जाता खा. तो नरबळी घेतो, म्हणजे तो माणसांना खातो असा राक्षस आहे मोठा भयानक. आणि तुम्ही त्याला विनंती केली हे मला सोड फक्त एकट्याला, तो सोडील का? तो त्याचं काम आहे ना, त्याचं काम जर तेच आहे तर तू खाणारच माणसाला. आणि एकदम दयाळू एखादा प्रेमळ जर एखादा महाराज असेल, नसतात सगळेच, पण समजा एखादा प्रेमळ आणि दयाळू महाराज असेल माझ्यासारखा, तर अशा महाराजांना म्हटलं आमच्यावर रागवा बरं, तर महाराज रागवतील काय? दयाळू आणि करुणामय जर महाराज असेल तर त्यांना किती म्हटलं रागवा तर रागवतील काय? नाही रागवणार. स्वभाव नाही त्यांचा, धर्म नाही तो, बरोबर का नाही? डोळ्याला म्हटलं आता तू ऐकायचं काम कर, कानाला म्हटलं तू आता चालायचं काम कर, तर करील काय? नाही, त्यांचा धर्म नाही तो. त्याचप्रमाणे ह्या मायेचं जे काम आहे, तिचं जे काम आहे ते ती करणार. तिच्या कामामध्ये बाधा आणायची कशाला? तुझं तू काम कर. तुला आवरण घालायचं तर घालून ठेव, घातलेलंच आहेस तू, त्याच्यामध्ये काय नवले? आम्ही कशाला तुझं अजून कौतुक करत बसू? तुझं कामच आहे ते, तू कर. सापाला आपल्या वाटेने जाऊ द्यावं, त्याला ना ठेचावं ना त्याला दूध पाजावं, त्याच्या वाटेने जाऊ नका असं म्हणतात शहाणे लोक, म्हणतात त्याच्या वाटेने जाऊ नये. आता चुकून पाय पाडला तर चावतो हे माहिती आपल्याला, त्याला काही करू शकत नाही. तशी माया पण त्या सापासारखीच आहे, तिच्या वाटेला जाऊ, तिच्या नादी लागू नये. पण चुकून पाय पडला तर डसतेच ती. मला चुकून लग्न झालंय, चुकून पोरबाळ झालेत, चुकून संसार झालाय का कसा झालाय, आता तो पाय पाडलाच आहे, काय करणार? मग आता तो डसणारच आहे. त्याचा परिणाम भोगावा लागणार आहे तो. मग तुम्ही इकडे संसारातल्या ह्याच्यामध्ये या 90% पाय पडून बसलेत का 10% इकडे पाय गुंतून बसलेत हे काय सांगू शकत नाही का? तिचं ती काम करेल. कोण वाचवेल आपल्याला हे काही सांगता येत नाही, हे की नाही? साधू संत कृपाळू आहेत, साधू संतांना विनवणी करत राहा. साधू संत हे नक्कीच वाचवतील. जरी त्यांनी आपल्याला बरंच कामाला लावलं, जरी त्यांनी आपल्याला बऱ्याच प्रकारे सेवा करून घेतली, सेवा करायला लावली, नामस्मरण करा, तीर्थयात्रा करा, हे सगळे आपल्याला सेवा करून घेत आहेत. त्यांना विनवणी करत राहा की ह्याच्यातच आम्हाला मरू देऊ नको रे बाबा, ठीक आहे? तू आम्हाला देवाच्या पाठीमागे लागताना नामरूपात्मक या सगळ्या प्रपंचामध्ये मला गुंतून ठेवू नको.
सगुणामध्ये अडकून ठेवू नको. निर्गुण भरता रावणे, त्याची आवड पाहिजे. ज्याला गुण नाही, ज्याला नामरूप नाही, अशा देवाच्यासाठी मी तुला शरण आहे, असं जर आपण साधू संतांना विनवणी करत राहिलो, अशी जर आपण त्या साधू संतांच्या चरणी क्यू भागत राहिलो, तर नक्कीच या साधू संतांची, ज्ञानोबा तुकोबा अशा अवतार महापुरुषांची आपणा सर्वांना कृपा होईल. त्यांच्या कृपेनेच आपण याच्यातून बाहेर पडण्याची शक्यता वाटते. म्हणून आपण सर्वजण त्यांना सदैव शरण राहू. आपण सर्वजण त्यांना शरण राहिलो तरच आपल्याला याच्यातून बाहेर पडण्याचा कुठेतरी रस्ता कधीतरी सापडेल. पण त्यांच्याकडे शरण राहताना कायम हेच भाव पाहिजे, हाच भाव ठेवला पाहिजे, काय की हे अंतिम जे आहे, हे जे काय, हे तू मला प्रगट करून दे, तुझी कृपा होऊ देत आणि मला इथपर्यंत कसं तरी करून घेऊन जा, अशी साधू संतांना प्रार्थना करत राहा. त्या प्रार्थनेपोटी त्यांना नक्कीच आपली दया येईल आणि त्या करुणेपोटी त्या आपणा सर्वांना जवळ करतील अशी आशा वाटते. याच साधू संतांच्या कृपेने निर्माण झालेले चिंतन हे त्यांच्या चरणी अर्पण करून इथेच पूर्ण विराम देतो. पुंडलीक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरुनाथ भगवान की जय.